नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे फायनली आता प्रतिमाने पूर्णाजीला आपल्या न आठवणाऱ्या वचनातून मोकळं करत इथे अर्जुन आणि सायलीच्या लग्नासाठी परवानगी द्यायला सांगितलेली असते. आणि अर्जुनने सुद्धा आता 7 जन्माचं नातं निभावण्यासाठी सायलीबरोबरच लग्नाचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन आणि सायलीचं अगदी व्यवस्थितरित्या विधिवत लग्न सोहळा पार पडलेला असतो. आणि इथे प्रियाला खूपच जास्त राग येतो. त्यामुळे तिने रागाच्या भरामध्ये सायलीला जी गोळी मारलेली असते ती प्रतिमाला लागते. त्यामुळे प्रतिमाला हॉस्पिटलला नेल्यानंतर तिच्यावरती ट्रीटमेंट चालू होते आणि आता सायलीमुळे प्रतिमाचा जीवही वाचलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता प्रियाने एवढा मोठा गुन्हा केल्यानंतर रविराज काका तिला काही माफ करत नाही. रविराज काका प्रियाची पोलीस कंप्लेंट करतात आणि तिला जेलमध्ये टाकतात. त्याचबरोबर इथे सायली अर्जुनचा लग्न सोहळा अगदी विधिवत पार पडल्यानंतर इथे सायलीने प्रतिमाला रक्त देऊन तिचा जीव वाचवलेला असतो. त्यामुळे घरातले सगळेजण सायलीवरती जे काही रागवलेले असतात त्यांचा राग आता निवळलेला असतो आणि सगळ्यांनी इथे सायलीचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो. सायलीला माफ केलेलं असतं, कारण जो काही प्रकार घडलेला असतो त्याच्यामध्ये काही चूकच नसते. त्याच्यामुळे इथे आता खूपच जास्त धूमधडाक्यामध्ये सायली आणि अर्जुनचा गृहप्रवेश होतो. आणि त्याचबरोबर प्रियाची जेलमध्ये रवानगी होते. तर इथे मधुभाऊंनी सुद्धा अर्जुन सायलीला येऊन आता आशीर्वाद देत बापाचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे प्रतिमा पूर्णाजीला वचनातून कशा पद्धतीने मोकळं करते आणि त्याचबरोबर इथे सायली अर्जुनचा गृहप्रवेश कशा पद्धतीने होतो आणि मधुभाऊसुद्धा अर्जुन आणि सायलीला आता आशीर्वाद देतात आणि इथे तन्वीची रवानगी जेलमध्ये होते. हे सगळं कशा पद्धतीने घडतं आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आता पूर्णाजी या लग्नासाठी तयार नसते. अर्जुन आणि सायली या दोघांना लग्न करायचं असतं. पण इथे प्रतिमाला पूर्णाजीने जे वचन दिलेलं असतं की मोठे झाल्यानंतर अर्जुन आणि तन्वीचं आपण लग्न करूया, त्या एका वचनाखातीर इथे पूर्णाजी अर्जुनच्या मनाविरुद्ध तन्वीबरोबर जबरदस्तीने त्याला लग्न करायला सांगत असते. पण प्रतिमाला ही गोष्ट खूपच जास्त खटकते आणि तिला जे वचन आठवतसुद्धा नाही आहे आणि तिच्यासाठी ते वचन इतकं महत्त्वाचं सुद्धा नाही आहे की एका वचनासाठी दोन व्यक्तींना जे एकमेकांवरती प्रेमसुद्धा करत नाही, जे एकमेकांना आवडतसुद्धा नाही, अशा व्यक्तींचं लग्न करण्यापेक्षा जे लोक एकमेकांवरती इतकं प्रेम करतात, ज्यांचं लग्न झालं आहे, त्यांनी एकत्र आलं पाहिजे असं प्रतिमाचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे इथे प्रतिमा पुढाकार घेऊन पूर्णाजीला समजावते आणि म्हणते की पूर्णाजी, अगं तू असं का करतेस? अर्जुन आणि सायलीचं जर एकमेकांवरती प्रेम आहे, सायली आपल्या वडिलांना विरोध करून इथपर्यंत आलेली आहे. तन्वीने काय काय नाही केलं सायलीला या लग्नापासून दूर ठेवण्यासाठी. पनवेलमधलं लग्न नाशिकमध्ये करायला निघाली, नाशिकमधून पुन्हा पनवेलमध्ये आली आणि ते सुद्धा साक्षीच्या फार्म हाऊसवरती. आणि इथे एवढं टाईट सिक्युरिटी ठेवूनसुद्धा इथे सायली पोहोचलीच ना. याचाच अर्थ सायलीचं अर्जुनवरती किती प्रेम आहे हे आपल्याला दिसतं. जी सायली मोठ्यांच्या समोर एक शब्दसुद्धा बोलत नाही, जी सायली प्रत्येक वेळी सगळ्यांची मनं जपत आलेली आहे आणि स्वतःचा विचार कधीच करत नाही, त्या सायलीने आपल्या प्रेमासाठी ह्या वेळेला आवाज उठवलेला आहे. कारण ती अर्जुनची बायको आहे आणि तिचं अर्जुनवरती किती प्रेम आहे हे तिने या वेळेला सिद्ध करून दाखवलं आहे. त्याच्यामुळे एक बायको आता आपल्या हक्कासाठी लढते आहे, त्यामुळे तिला कुणीही थांबवू शकत नाही असं मला वाटतं. आणि अशा दोन व्यक्तींना तुम्ही एकमेकांपासून वेगळे करताय, ज्यांना जन्मोजन्मीसाठी एकत्र राहायला पाहिजे, अशा दोन व्यक्तींना तुम्ही वेगळं करून खूप मोठं पाप करताय असं प्रतिमा म्हणते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमा, मी तुला वचन दिलं होतं, ते वचन मला पूर्ण करायचं आहे. त्या वचनातून मी मोकळी तेव्हाच होईन जेव्हा अर्जुन आणि तन्वीचं लग्न होईल. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की पूर्णाई, त्या एका वचनामध्ये अडकली आहेस म्हणून हे सगळं करतेस का? म्हणजे ते वचन एक मूळ आहे, तर अर्जुन आणि सायलीचं लग्न न होण्यासाठी आणि अर्जुन आणि तन्वीचं लग्न होण्यासाठी. मग आता जर त्या एका वचनामुळे तू अर्जुन आणि सायलीचं लग्न होऊ देत नसशील तर मी तुला त्या वचनातूनच मोकळं करते.
तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं काय बोलतेस तू प्रतिमा? तेव्हा प्रतिमा म्हणते, मी योग्यतच बोलते. अगं हे वचन काय कामाचं, ज्या वचनामुळे तू अर्जुन आणि सायलीला एकमेकांपासून वेगळं करतेस आणि एका अशा मुलीबरोबर तू अर्जुनचं लग्न लावून देतेस. ती मुलगी त्याला अजिबात आवडतच नाही. अर्जुनच्या डोळ्यामध्ये बघ, तुला जरा तरी आनंद दिसतोय का? तुम्ही सगळेजण आपापल्या आनंदामध्ये इतके बिझी आहात की अर्जुनच्या दुःखाकडे तुमचं लक्षसुद्धा जात नाही आहे. तेव्हा अर्जुन इथे खूपच जास्त इमोशनल झालेला असतो. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की प्रतिमा, तुला बोलायचं तरी काय आहे? प्रतिमा म्हणत असते, पूर्णाई, मी तुला आता त्या वचनातून मोकळं करते ज्या वचनामुळे तुला इथे जबरदस्तीने अर्जुन आणि तन्वीचं लग्न करायला लागते. त्या मला न आठवणाऱ्या वचनातून मी तुला आता मोकळं करते. काही गरज नाही आहे त्या वचनासाठी अर्जुन सायलीला वेगळं करण्यासाठी. तेव्हा इकडे आता अर्जुनसुद्धा म्हणत असतो की पूर्णाजी, आता प्रतिमा आत्याने तुला त्या वचनातून मोकळं केले. आता मी सुद्धा जे माझ्या बायकोला मी 7 जन्माचं वचन दिलं होतं ते वचन मलासुद्धा आता पूर्ण करायचं आहे. तुमच्या दृष्टिकोनातून जरी आमचं लग्न झालं नसलं, आम्ही नवरा बायको नाही असं वाटत असलं, तरीसुद्धा सायलीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे, माझ्या नावाचं मंगळसूत्र, माझ्या नावाच्या बांगड्या ज्या तिने अजूनही तिच्या हातामध्ये घातलेल्या आहेत, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं आहे, त्याच्यावरून तिने सिद्ध केलं आहे की ती माझी बायको आहे की नाही आणि आमचं लग्न खरं आहे की नाही हे तुम्हाला आतापर्यंत कळलं असेलच. म्हणूनच मी तिला जे वचन दिलं होतं 7 जन्माचं, ते वचन आता मला पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे तुला जे वचन मी दिलं होतं तुझ्या तब्येतीसाठी, ते वचन आता मलासुद्धा इतकं महत्त्वाचं वाटत नाही आहे आणि मी आता सायलीबरोबर लग्न करणार आहे. त्याच्यामुळे इथे सायली अर्जुनचं अगदी विधिवत आणि धूमधडाक्यात लग्न पार पडतं. पण ही गोष्ट मात्र आता प्रियाला अजिबातच सहन होत नाही आणि तिने जी काही गोळी चालवलेली असते ती सायलीला न लागता प्रतिमा स्वतःवरती झेलते आणि मग हॉस्पिटलमध्ये प्रतिमाला ॲडमिट केल्यानंतर इकडे सायली तिला रक्त देऊन तिचा जीव वाचवते. आणि मग इथे पूर्णाजी, रविराज काका, त्याचबरोबर संपूर्ण घरातले लोक सायलीवरती जे काही रागवलेले असतात त्यांचा राग आता निवळतो. कारण सायली ही फक्त आणि फक्त प्रत्येकाला मदत करणारी व्यक्ती आहे, प्रत्येकाला समजून घेणारी, जीव लावणारी व्यक्ती आहे आणि या वेळेला तिने तेच केलेलं असतं. स्वतःच्या जीवाची काळजी न करता तिने प्रतिमाला रक्त देऊन तिचासुद्धा जीव वाचवत सगळ्यांची मनं तिने जिंकलेली असतात. आणि त्यामुळे इथे रविराज काका म्हणतात की आमची खूप मोठी चूक झाली. तुझ्या एका एवढ्याशा चुकीसाठी आम्ही एवढा मोठा निर्णय घेतला आणि बरं झालं प्रतिमाने इथे पुढाकार घेऊन आमचे डोळे उघडले, नाहीतर काय माहिती आम्ही किती मोठ्या पापाचे धनी झालो असतो. तेव्हा रविराज काका म्हणतात, सायली बाळा, माफ करशील ना? तेव्हा सायली म्हणते की माझा तुमच्या सगळ्यांवरती रागच नाही आहे, आम्हीसुद्धा चुकलो होतो म्हणून तर मोठे आमच्यावरती रागवले होते ना, आणि त्यातूनसुद्धा आम्हाला आमची चूक कळली. पण आमचं एकदा ऐकून घेतलं असतं तर कदाचित एवढे मोठे गैरसमज झाले नसते, असं सायली त्यांना म्हणते. तेव्हा इथे पूर्णाजी आता सायलीला मिठी मारते आणि म्हणत असते की झालं ते विसरून जा. तर इथे आता प्रतिमाच्या तब्येतीमध्ये सुद्धा सुधारणा झालेली असते, प्रतिमा शुद्धीवरती आलेली असते आणि या सगळ्याचं क्रेडिट मात्र सायलीला जातं. तेव्हा प्रिया तिथे काही येत नाही, कारण प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते. तिने रागाच्या भरामध्ये असं काही करून ठेवलेलं असतं ज्याच्यामुळे सगळे लोक तिच्यावरती चिडलेले असतात, रागवलेले असतात. इथे गोळी मारणं म्हणजे एखाद्याचा खून करण्याची इथपर्यंत प्रियाची मजल गेलेली असते. तेव्हा अस्मिता म्हणत असते की ही तन्वी जरा डोक्यावरती पडली का? कुणी लग्न नाही झालं म्हणून कुणाला गोळी मारतं का? आणि ते सुद्धा स्वतःच्या आईलाच लागली गोळी. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की अस्मिता, तिला आता बरोबर धडा शिकवायला हवा. तिचं वागणं जरा खूपच जास्त विचित्र होत चाललं आहे. लग्न करण्याच्या नावाखाली तिने आपल्याला किती त्रास दिला आहे हे तुला पण माहिती आहे ना? तेव्हा अस्मिता म्हणते, नाहीतर काय, किती धावपळ केली आपली, पनवेल ते नाशिक, नाशिक ते पनवेल, आणि शेवटीला काय झालं? शेवटीला अर्जुन आणि सायलीचंच लग्न झालं आणि त्याच्यामुळे इथे या प्रियाने किती मोठा तमाशा केला. तेव्हा रविराज काका म्हणतात, मुलगी मुलगी म्हणून तिच्या कितीतरी चुका मी पोटात घेतल्या, कितीतरी चुका पाठीमागे टाकल्या, पण आता नाही. तेव्हा प्रताप काका म्हणतात, नाहीतर काय, किती तो अकांत तांडव, असं कुणी वागतं का? आम्ही स्टार्टिंगपासून बघतोय ती खूपच जास्त आगाऊपणा करत होती, पण इथे आता आम्ही स्वतःहूनच त्या दोघांच्या लग्नाचा निर्णय घेतला होता म्हणून तिचं वागणं आम्ही खपून घेत होतो, पण ह्या वेळेला तिने हद्द पार केलेली आहे.
तेव्हा रविराज काका म्हणतात, मुलगी म्हणून ह्या वेळेला मी तिला माफ करणार नाही, कारण तिने माझ्या बायकोला गोळी मारली आहे. तिच्यामुळे आज माझी बायको इथे मृत्यूच्या दारामध्ये उभी होती. सायलीमुळे तिचा जीव वाचलाय, नाहीतर काय झालं असतं. त्यामुळे आता इथे रविराज काका घरी जातात. त्याचबरोबर पोलिसांना फोन करतात आणि इथे प्रिया म्हणत असते की बाबा आलात तुम्ही, आई कशी आहे. तेव्हा इकडे रविराज काका तिच्या थोबाडीत मारतात आणि म्हणतात की तन्वी, अगं किती विचित्र वागलीस, तुला कळतंय का. तेव्हा इथे आता तन्वी म्हणत असते की बाबा मला माफ करा, खरंच माझं चुकलं, मला माफ करा. त्या सायलीच्या रागापोटी माझ्याकडून आईला गोळी लागली. तेव्हा इकडे रविराज काका म्हणतात, पण आता तुला चुकीची शिक्षा तर होणारच. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा असं करू नका. तेव्हा पोलिसांना इथे बोलावलेलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर गायकवाड यांना रविराज काका म्हणतात की हिला आत्ताच्या आत्ता अरेस्ट करा. हिने माझ्या बायकोला गोळी मारलेली आहे. हिलासुद्धा तिच्या चुकीची शिक्षा मिळाली पाहिजे. आणि स्वतः रविराज काका पोलिसांना बोलावून इथे प्रियाला अरेस्ट करायला सांगतात आणि तिला पोलीससुद्धा घेऊन जातात. प्रिया हातापाया पडत असते, पण रविराज काका काही ऐकत नाही आणि नागराजसुद्धा बाजूला उभा राहून सगळा तमाशा बघत असतो. त्याला मनामध्ये आनंदसुद्धा झाला असतो की बरं झालं ही प्रिया जेलमध्ये गेली. आता सगळी प्रॉपर्टी, सगळी संपत्ती ही माझीच राहणार असं त्याला वाटत असतं. आता ही तशी काही कामाची तर राहिली नव्हती, कारण अर्जुनबरोबर हिचं लग्न पण झालं नव्हतं आणि आता आम्हाला डोईजडसुद्धा झाली होती. त्यापेक्षा ही जेलमध्ये गेली ती बरं झालं असं नागराज म्हणत असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रविराज काकाने प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा तर दिलेली असते. त्याचबरोबर प्रतिमा हॉस्पिटलमध्ये असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की आता प्रतिमा आत्या बरी आहे, तेव्हा तुम्ही सगळेजण आता घरी गेलात तरीसुद्धा चालेल. इथे स्टाफ आहे प्रतिमा आत्याची काळजी घ्यायला, आणि जर कुणाला थांबायचं असेल तर इथे थांबू शकतात. तेव्हा इथे सुमन आलेली असते हॉस्पिटलमध्ये आता प्रतिमाला बघण्यासाठी. ती म्हणते की मी प्रतिमा ताईंजवळ थांबते. त्यानंतरला बाकीचे सगळेजण आता घरी जात असतात. तेव्हा सुभेदारांच्या इथे अर्जुन आणि सायलीच्या गृहप्रवेशाची जय्यत तयारी केलेली असते. तेव्हा सायली अर्जुन प्रतिमाचा आशीर्वाद घेऊन दोघेही घरी जायला निघतात. तेव्हा तिथे मधुभाऊसुद्धा आलेले असतात. मधुभाऊ तिथे आलेले बघून सायलीला अर्जुनला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही इथे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, काय करणार, मुलीच्या हट्टापायी आता मला इथे यावंच लागलं. आणि मलासुद्धा काय हवं होतं सायली, मला तुझं सुख हवं होतं. पण इथे मला कळलं, कुसुमने मला सांगितलं की अर्जुननेसुद्धा इथे प्रियाबरोबर ठरलेलं लग्न मोडत तुझ्याबरोबर लग्न केलं आहे, म्हणजे तुझी साथ दिली आहे. त्यामुळे इथे मी आता तुम्हाला दोघांना आशीर्वाद द्यायला आलो आहे. आणि मी सगळ्यांना फक्त एकच गोष्ट सांगेन की माझी साऊबाळ कुणालाही त्रास देणारी नाही आहे, तर सगळ्यांना आपलंसं करणारी आहे. कुणालाही त्रास होऊ नये म्हणून तिच्या मनाविरुद्धही ती काही गोष्टी स्वतःकडेच ठेवून घेईल, कुणाला सांगणार नाही आणि स्वतः त्या निस्तरण्याचा प्रयत्न करेल. पण ह्या वेळेला तुम्ही तिला कुणीही समजून न घेता इतका टोकाचा निर्णय घेतलात आणि त्यामुळे हे सगळं घडलं. एकदा जर अर्जुन आणि सायलीचं ऐकून घेतलं असतात तर एवढे गैरसमज झाले नसते असं मधुभाऊ म्हणतात. सायलीचा चांगुलपणा विसरून तुम्ही फक्त तिची एक चूक लक्षात ठेवली आणि त्या चुकीच्या आधारावरती तिला गुन्हेगार ठरवून मोकळे झालात आणि तिला नुसतं गुन्हेगार समजला नाहीत तर घरातून सुद्धा हकलून दिलं. आणि एवढं करूनसुद्धा थांबला नाहीत तर परस्पर अर्जुनचं लग्न त्या तन्वीबरोबर करायला निघालात. तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणत असते की मधुभाऊ माफ करा, आमचंसुद्धा चुकलं. खरं तर आम्ही एवढे तडकाफडकी निर्णय घ्यायलाच नको होते, पण त्या तन्वीने आम्हाला अशी काही भुरळ घातली की आम्ही नाईलाजाने हे निर्णय घेतले होते. पण ह्या वेळेला आम्हाला खरंच माफ करा, आमच्याकडून सुद्धा चूक झाली. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन दोघेजण मधुभाऊंचा सुद्धा आशीर्वाद घेतात. मधुभाऊ म्हणतात की मी इथे माझ्या मुलीला आणि जावयाला आशीर्वाद द्यायला आलो आहे की तुमचा संसार सुखाचा होऊ दे आणि येणारे आयुष्यसुद्धा चांगलं चालू दे आणि त्या तन्वीला तुमच्यापासून दूर राहू दे असा आशीर्वाद दिलेला असतो. तेव्हा इकडे आता सगळेजण आनंदाने अर्जुन आणि सायलीच्या गृहप्रवेशाची तयारी करत त्यांना छान आता उखाणा घेत गृहप्रवेश करायला सांगतात. तेव्हा सायली इथे खूपच सुंदर उखाणा घेते. त्यानंतर अर्जुनसुद्धा घेतो आणि दोघांचा गृहप्रवेश होतो. त्याचबरोबर कल्पनाने सुद्धा इथे सायलीची माफी मागितलेली असते, कारण तिने सायलीला इथे मुलगी मांडलेली असताना देखील तिचं काही ऐकून न घेता तिला गुन्हेगार ठरवून घरातून हकलून दिलेलं असतं.
त्यामुळे इथे कल्पना सायलीची माफी मागत तिला पुन्हा एकदा आपली मुलगी म्हणून तिचा स्वीकार करते आणि सायलीसुद्धा तिला माफ करते। तर अशा रीतीने इथे प्रियाची रवानगी जेलमध्ये करत प्रतिमाचा जीव वाचवल्यानंतर सायली आणि अर्जुनचा सुभेदार खूपच जास्त जय्यत पद्धतीने गृहप्रवेश करतात आणि त्याचबरोबर मधुभाऊ येऊनसुद्धा आपल्या मुलीला आणि जावयाला खूपच छान पद्धतीने आशीर्वाद देतात। आणि इथे पुन्हा एकदा अर्जुन आणि सायली दोघेजण एकत्र आलेले असतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरामध्ये चैतन्याचं वातावरण हे निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळतं। तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।